नमस्कार मित्रांनो, पैशाची गरज प्रत्येकाला पडते आणि जर तुमचा सिबिल स्कोअर खराब असेल, तुमच्याकडे मॉर्गेजसाठी काही नसेल किंवा तुम्हाला पर्सनल लोन मिळण्यात अडचणी येत असतील, तर आज मी तुम्हाला सांगणार आहे की श्रीमंत लोक काय करतात जेव्हा त्यांना पैशाची गरज असते. तर चला पाहूया. आपण एक उदाहरण पाहूया. समजा मुकेश अंबानी यांना पैशाची गरज आहे, तर ते कंपनीचे शेअर सेल करत नाहीत, ते बँकेकडे गिरवी म्हणून ठेवतात आणि ते अगेन्स्ट लोन घेतात. त्यामुळे काय फायदा होतो, त्यांचे शेअर्स त्यांच्याकडेच राहतात, ते विकावे लागत नाहीत आणि शेअर्सची व्हॅल्यू पण वाढत राहते आणि त्यांना लोन पण मिळते. म्हणजे इंटरेस्ट कमी पे करतात आणि रिटर्न जास्त मिळतो. तर हाच फॉर्म्युला आपण पाहणार आहोत. जेव्हा आपल्याला गरज पडते तेव्हा आपण म्युच्युअल फंड अगेन्स्ट लोन कसं घेऊ शकतो, त्याचे फायदे आणि तोटे काय आहेत आणि तुम्ही ते कशा प्रकारे घेऊ शकता, आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. एक, ओव्हरड्राफ्ट. म्युच्युअल फंड अगेन्स्ट लोन हा ओव्हरड्राफ्ट सारखा असतो. समजा तुम्ही पर्सनल लोन घेतलं तर तुम्हाला 2 लाख लोन मिळालं, तर तुम्ही EMI भरत राहता. पण म्युच्युअल फंडमध्ये काय होतं, जर तुमच्याकडे म्युच्युअल फंडमध्ये असतील तर तुम्हाला साधारण 50,000 पर्यंत लोन अप्रूव्ह होतं आणि त्यातून तुम्ही तुमच्या सोयीनुसार पैसे घेऊ शकता. आणि समजा तुम्हाला फक्त 1 महिन्यासाठी पैसे हवे असतील तर तुम्ही फक्त 1 महिन्याची इंटरेस्ट पे करू शकता. 2, इंटरेस्ट रेट कमी असतो. हे लोन सुरक्षित असते, तुमचे म्युच्युअल फंड प्लेज केलेले असतात, म्हणून इंटरेस्ट रेट पर्सनल लोनपेक्षा कमी असतो. इन्स्टंट लोनपेक्षा हा इंटरेस्ट खूपच कमी आहे. 3, सिबिल स्कोअरची गरज नाही. म्युच्युअल फंडमध्ये 50,000पेक्षा जास्त इन्व्हेस्टमेंट असेल तर तुम्हाला सिबिल किंवा डॉक्युमेंट शिवाय लोन मिळू शकते. 4, जलद आणि सोपी प्रक्रिया. म्युच्युअल फंड हे लिक्विड असेट असल्यामुळे अप्रुव्हल पटकन मिळते. बँकमध्ये फेऱ्या माराव्या लागत नाही. तुम्ही तुमचा मोबाईल नंबर आणि पॅन कार्ड टाकून लोन लिमिट पाहू शकता. 5, फ्लेक्सिबल पेमेंट. म्युच्युअल फंड लोनमध्ये तुम्ही जितके पैसे वापरता तितकेच अमाऊंटवर इंटरेस्ट लागतो आणि जेव्हा तुमच्याकडे पैसे येतील तेव्हा तुम्ही रिपेमेंट करू शकता. 6, शॉर्ट टर्मसाठी बेस्ट. जर तुम्हाला थोड्या काळासाठी पैसे हवे असतील आणि इन्व्हेस्टमेंट विड्रॉ करायची नसेल तर हा ऑप्शन खूप फायदेशीर आहे. आता पाहूया याचे आपण तोटे. 1, मार्केट रिस्क. म्युच्युअल फंडचा NAV कमी झाला तर बँक ॲडिशनल मार्जिन मागू शकते. जर तुम्ही भरले नाही तर तुमची युनिट्स विकले जाऊ शकतात. 2, फुल व्हॅल्यूवर लोन मिळत नाही. तुम्हाला 100% अमाऊंटवर लोन मिळत नाही. इक्विटी फंडमध्ये 50% तर डेब्ट फंडमध्ये 80 ते 85% फंडवर लोन मिळतं. म्हणून मोठे इमर्जन्सीसाठी हे पुरेसे नाही. 3, चार्जेस आणि फी. इंटरेस्ट शिवाय प्रोसेसिंग फीज, प्लेज चार्जेस. 4, रिपेमेंट चुकलं तर धोका. जर तुम्ही लोन रिपे केला नाही तर लेंडर तुमचे म्युच्युअल फंड विकू शकतो. मार्केट डाऊन असताना विकले गेले तर नुकसान होऊ शकते. 5,